हे अचानक माझ्यासोबत काय होतंय किंवा माझ्या शरीरासोबत हे सगळं काय होतंय, ह्याचं सगळ्याचं कारण काय. सो येस, हा एक फेज असतो. तो पास ऑन नक्की होईल जर आपल्या जवळच्या माणसांनी, आपल्या पार्टनरने, आपल्या इन-लॉ. हॅलो एव्हरीवन, नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आज माझ्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल संगीतमध्ये मनापासून स्वागत आहे. मी थोडा हळू बोलते आहे की माझं बाळ इथे झोपलं आहे आणि मला हे शूट पण करायचं होतं, तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं अबाउट पोस्टपार्टम डिप्रेशन. सो आय होप की तुम्हा काही जणांना माहिती असेल व्हॉट इज पोस्टपार्टम डिप्रेशन. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यासाठी आज आपण हा व्लॉग करत आहोत. इन डिटेल फार नाही बोलणार आहे मी. जस्ट एक आपण ब्रीफ देऊया व्हॉट इज पोस्टपार्टम, जेणेकरून ज्यांना माहिती नसेल त्यांना ही माहिती उपयोगी ठरेल आणि थोडाफार हेल्प होईल आणि जे कोणी फेस करत असतील तर त्यांना थोडीफार मदत होईल या गोष्टीसोबत कोप अप करण्याची. सो येस, लेट्स स्टार्ट. पोस्टपार्टम डिप्रेशन जर साध्या भाषेत सांगायचं तर हे ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा आफ्टर प्रेग्नन्सी, ॲज अन डिलिव्हरी नंतर एक साधारण 6 ते 12 महिने म्हणजे 1 वर्ष वाटू शकतं डिलिव्हरी नंतर ही फेज असू शकते. सो इट इज काइंड ऑफ अ मूड चेंज, मूड स्विंग्स होणं किंवा डिप्रेस्ड फील करणं. इनिशियली जनरली असं असतं की जेव्हा आपल्याला समजतं की नाव वी आर गोइंग टू बी अ मम्मा, म्हणजे फॅमिलीमध्ये एक मेंबर ॲड होणार, सो तेव्हा सगळे खूप खुश होतात, आपल्या जवळचे कलिग्स, फ्रेंड्स, आपले रिलेटिव्स, एव्हरीवन. सो तेव्हा सगळ्यांचं असं खूप लाड मिळतं, कौतुक मिळतं, खूप काळजी मिळते. ऑल ऑफ सडन जे तुमच्यासोबत नॉर्मली बिहेव करत असतात ते थोडं एक्स्ट्रा प्रेमाने वागतात, एक्स्ट्रा काळजी घेतात, की तुम्ही चांगले तर बेबी चांगले आणि सो ऑन इन अ गुड वे ओनली. प्रत्येक घरामध्ये असंच असतं, प्रत्येक मेंबर सोबत, प्रेग्नंट लेडी सोबत असं होतं. बट कुठेतरी जाऊन नंतर डिलिव्हरी नंतर कधी कधी असं होतं की सडनली बेबी आल्यानंतर सडनली तो जो आपल्यावरचा फोकस असतो, आपली काळजी असते, जो लाड असतो किंवा आपल्याला जो सॉरी आपल्याला जी विचारपूस केली जात होती ती आता थोडीफार कुठेतरी कमी झाली आहे आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन आता आपण नसून आपलं बाळ आहे. सो बऱ्याच वेळेस असं की होऊ शकतं की नाव वी आर नो मोर इम्पॉर्टंट टू फॅमिली, म्हणजे बेबी येण्यापर्यंत माझं महत्व होतं आणि मग आता बाळाला तर माझं महत्व नाहीये वगैरे असं वाटतं बऱ्याच स्त्रियांना. अँड आय डोंट फील विच इज रॉंग, कारण की तो खूप सडन शिफ्ट असतो इमोशन्सचा, फिलिंग्सचा. तर काही जण फेस करतात ऍक्च्युली ह्या गोष्टी. सो येस, बेबी आल्यानंतर सडनली सेंटर ऑफ अट्रॅक्शन चेंज होतं, सगळं काही बाळाभोवती फिरत असतं. येस, आपल्या जवळचे तर आपली काळजी घेतातच पोस्ट डिलिव्हरी ऑल्सो, बट कधी कधी तो सडन चेंज असतो. तोच नाही, असे बरेच चेंजेस आहेत की डिलिव्हरी होते, आपली नॉर्मल डिलिव्हरी होते तरी नॉर्मल डिलिव्हरीला पण थोडा वेळ लागतो इंटरनली आपण हील होण्यासाठी, गेट बॅक टू नॉर्मल होण्यासाठी. प्लस जास्त डिफिकल्ट सी सेक्शन मध्ये होतं की तुम्हाला सुचर्स असतात, 4 days तुम्हाला कम्प्लीट बेड रेस्ट असते, 2 days ॲटलिस्ट. आता तर नेक्स्ट डे चालवतात सुद्धा. सो बट ते जे सुचर पेन आहे, एनेस्थेशिया जिथे दिला जातो कमरेमध्ये, त्याचं दुखणं आहे ते तुम्हाला पिरियॉडिकली इन इन गॅप्स तुम्हाला ते होत राहणार. सो बऱ्याच गोष्टी असतात की असं फील होऊ लागतं की अरे हे अचानक माझ्यासोबत काय होतंय किंवा माझ्या शरीरासोबत हे सगळं काय होतंय, ह्याचं सगळ्याचं कारण काय, असं बरंच काही फील होतं. आपलं आधीपेक्षा खूप जास्त वेट गेन झालेलं असतं. आधी आपण जसे स्लिम, ट्रिम आणि फिट दिसत असतो, हेल्दी दिसत असतो, तसे आपण नसतो आता. बरेच चेंजेस झालेले असतात. आपल्या लुक वाईज चेंजेस झालेले असतात. ड्युरिंग प्रेग्नन्सी और आफ्टर प्रेग्नन्सी ड्यू टू सम हार्मोनल चेंजेस आपले हेअरफॉल खूप होतो, स्किन टेक्स्चर्स चेंज होतात, ॲक्ने प्रो स्किन होते आपली,
किंवा जी आपली आधीची स्किन केअर रुटीन होती किंवा सेल्फ केअर रुटीन होतं ते आता सडनली शिफ्ट होतं बाळाकडे, कारण की बाळालाच काय हवं नको ते बघावं लागतं. जी आपली झोप असते आधीची, जी आपण मिनिमम 6 to 8 hours घेत होतो, आता ती ती पण नाही होत आहे प्रॉपर. कारण की ऑब्व्हियसली बेबीला 2 to 3 मध्ये आपल्याला फीड करण्यासाठी उठावं लागतं. देन पहिल्याचे जे आपले आउटिंग्सचे प्लॅन्स असायचे, वीकेंड्सचे प्लॅन्स असायचे, फ्रेंड्स, कलिग्स, एव्हरीथिंग. जे कोणी वर्किंग असतील तर ऑफिस कल्चर माहिती असेल की वीकेंड्सला पार्टीज, फ्रेंड्स, डिनर, एव्हरीथिंग ते आपण कुठेतरी मिस करतो. कारण की आता सर्वत्र पूर्ण लक्ष, पूर्ण फोकस, आपला पूर्ण वेळ आपल्या छोट्याशा बेबीकडे असतो. सो बरेच लोक या गोष्टीसोबत कोप अप करतात, मेंटली एक्सेप्ट करतात हे चेंजेस. बट काही असतात की त्यांना हे सगळं एक्सेप्ट करण्यासाठी थोडा वेळ लागतो किंवा नाही करू शकत ते. आणि आय डोंट फील की ह्याच्यामध्ये काही चूक आहे, कारण की प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा असतो. प्रत्येकाची वेगळी मतं असतात. प्रत्येकाचं एका सिच्युएशनला कोप अप करण्याचं मेकॅनिझम वेगळं असू शकतं. तर आपण सगळ्यांच्या इमोशन्स आणि फिलिंग्सला रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि जर कोणी तुमच्या क्लोज्ड वन्स किंवा तुमची वाईफ, सिस्टर ऑर एनी क्लोज्ड रिलेटिव्ह किंवा तुमचे फ्रेंड्स, कलिग्स जर हे फेस करत असतील, तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड देम रादर दॅन की हे आमच्या वेळेस नव्हतं किंवा आम्ही तर असं कधी ऐकलं नाही, आम्हाला तर असं कधी झालं नाही, आम्ही 4-4 मुलांना जन्म दिलाय. सो असं न बोलता प्लीज त्या स्त्रीला तुम्ही समजून घ्या की तिला असं का वाटतं, आणि जर वाटत असेल तर तुम्ही ते थोडं ट्राय करा की ती न्यूट्रलाइज होईल सिच्युएशन. नेक्स्ट, पुन्हा आपल्या पार्टनर सोबतचा क्वालिटी टाइम आपण टोटली मिस करत असतो. जसं आपलं आधीचं आउटिंग असायचं, प्लॅन्स असायचे, ट्रिप्स असायचे किंवा इवन नॉर्मल डायनिंग असायचं फॉर डिनर, लंच, एनिथिंग. कधी तू कुठेही जाऊ शकत होता तुमच्या पार्टनर सोबत, हजबंड सोबत. बट आता ते एक होऊ शकत नाही, कारण की आधी बाळाचा विचार करावा लागतोय की बाळ कम्फर्टेबल असेल का, किंवा बाळ खूप लहान आहे. सुरुवातीचे काही महिने तर आपण फार जास्त ट्रॅव्हल करू शकत नाही ड्यू टू बाळाच्या कम्फर्टसाठी. सो येस, असे खूप मेजर चेंजेस होतात. सेकंड, दी अदर पॉइंट इज दिस की जे वर्किंग मम्माज असतात त्यांना आता सडनली बरेच कंटिन्यू करतात काम करण्यासाठी आफ्टर 6 months और काही महिन्यानंतर मॅटर्निटी लिव्ह नंतर. आय टोटली अप्रिशिएट देम ऑल्सो की खूप डिफिकल्ट असतं अशा गोष्टी फेस करणं, किंवा तुम्ही डिसिजन घेताय बेबीला घरी ठेवून ऑफिसला जाणं. सो दिस आर व्हेरी मेजर चेंजेस आणि आय टोटली रिस्पेक्ट दोज ऑल्सो. बट दी अदर पार्ट वॉट आय फील की जे कंटिन्यू नाही करत, ज्यांना फॉर एक्झाम्पल की असे बरेच जण आहेत की ज्यांना कंटिन्यू नसतं करायचं, त्यांना बेबी प्रायोरिटी द्यायचं असतात, बेबीला स्वतःहून अपब्रिंग करायचं असतं. दॅट ऑल्सो आय टोटली अप्रिशिएट की प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं एक वेगळं मत असू शकतं, एक वेगळी प्रायोरिटी असू शकते. पण तशा स्त्रीला जी घरी राहण्याचा निर्णय घेते किंवा जी बाहेर जाते, दोघींना पण सेल्फ गिल्ट असू शकतो की अरे मी माझ्या बाळाला घरी ठेवलंय. किंवा जी घरी आहे तिला असं गिल्ट येतो की अरे माझा करिअर गॅप होतो, मी जॉबला नाही जाते. सो व्हायसा वर्सा दोन्ही सिच्युएशन मध्ये मॉम गिल्ट हा येऊच शकतो किंवा करिअर गिल्ट हा येऊ शकतो की माझ्या करिअरमध्ये गॅप येतोय, माझं फ्युचर कसं असेल किंवा माझं एज्युकेशनल वाईज किंवा काय त्याचा उपयोग नाही होत आहे किंवा वर्थलेस वाटणं हे खूप साहजिक गोष्ट आहे. बट आय फील की हा एक फेज आहे, तो पास नक्की होईल. सो सो येस, हा एक फेज असतो, तो पास ऑन नक्की होईल जर आपल्या जवळच्या माणसांनी, आपल्या पार्टनरने, आपल्या इनलॉज, आपले पेरेंट्सने किंवा आपले फ्रेंड्स, कलिग्स, रिलेटिव्सने जर ही गोष्ट लक्षात आणली आणि जर न्यू मॉमला हेल्प केली समजण्यासाठी की तिला थोडं कोऑपरेट केलं, तिला समजून घेतलं, रादर दॅन तिचे प्रॉब्लेम्स वाढवण्यापेक्षा तिचे प्रॉब्लेम्स कमी करणं किंवा तिचं काय मत आहे हे विचारणं, इम्पॉर्टन्स देणं. आय फील या कुठेतरी गोष्टी तुम्हाला सेल्फ वर्थ किंवा स्वतःवरती डाऊट घेण्यासाठी
म्हणजे नाही होणार तुम्हाला. सो ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहे ज्या आपल्या पार्टनरने किंवा आपल्या रिलेटिव्हजने केल्या तर खूप गोष्टी इझी होतात. इवन पेरेंटिंगमध्ये किंवा तिच्या बाळा रिलेटेड जे पण काही डिसिजन्स आहेत, जे पण का उपयोग आलाच आहे किंवा काही रुटीन आहे, तर त्या मम्माला डिसाईड करू द्या किंवा तिचं मत काय आहे आधी हे विचारा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. खूप इम्पॉर्टन्स आहे या गोष्टीचा. ते सेल्फ डाऊट किंवा सेल्फ काय म्हणू शकतो आपण, रिग्रेट नाही राहत मग या गोष्टीचा, की येस ॲटलिस्ट मी जो डिसिजन घेतला त्यामध्ये माझे रिलेटिव्ह, माझा पार्टनर माझ्या सोबत आहे, हीच फिलिंग राहते शेवटपर्यंत. आणि जर असं कोणी काही फेस करत असेल तर मी पर्सनल ॲडवाईस करते की हा एक फेज असतो. प्लीज सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या. आपलं बाळ लहान आहे आता सध्या, आपल्याला आपली गरज आहे आपल्या बाळाला. बाळ एवढंच नाही राहणार आहे, ते वाढत जाणार आहे, मोठं होणार आहे, इतकं डिपेंडंट नाही होणार ते आपल्यावरती कधी. सो स्टे काम, स्टे पेशन्स ठेवा, स्टे सायलेंट अँड बी पॉझिटिव्ह. फक्त प्रेम करा, प्रेम द्या आणि प्रेम द्या. सेल्फ डाऊट करू नका, निगेटिव्ह विचार करू नका, नेहमी पॉझिटिव्ह राहा, मोटिवेटेड राहा. जर तुम्हाला असे खूप नेगेटिव्ह थॉट्स किंवा खूप लो वाटत असेल तर तुम्ही तुमचं डाएट चेंज करा. ट्राय करा की तुम्हाला जे इंटरेस्टिंग किंवा तुमचे जे आवडते फूड्स आहेत ते तुम्ही इन्क्लूड करू शकता तुमच्या डाएटमध्ये. थोडंसं सनबाथ घ्या एव्हरी डे. थोडंसं फ्रेश एअरमध्ये तुम्ही बाहेर जाऊ शकता. किंवा कधीतरी आठवड्यातून एकदा ट्राय अँड आस्क युअर पार्टनर की आपण थोडं बाहेर जाऊन येऊ. जे पण काही जे तुम्हाला वाटतं की तुमचा मूड लाईटन अप होईल, ते करण्याचे एफर्ट्स तुम्ही घ्या. बट रादर दॅन सिटिंग इन अ नेगेटिव्ह फेज, आय टोटली डिसअग्री टू दॅट. म्हणून मी म्हणते की आपल्या प्रॉब्लेम्सला आपणच फेस केल्या पाहिजे. कोणी कितीही सांगितलं, मीही सांगितलं तरी ते घ्यायचं की नाही, दॅट टोटली डिपेंड्स प्रत्येक इंडिव्हिज्युअलवरती की आपण ते पॉझिटिव्हली घ्यायचं की निगेटिव्हली घ्यायचं. सो आय विल सजेस्ट प्लीज नेहमी पॉझिटिव्ह राहा, मोटिवेटेड राहा. ही एक फेज आहे, डेफिनेटली पास होणार. अँड ट्रस्ट मी, तुमचे बेबीज तुम्हाला खूप जास्त प्रेम करणार. वन्स दे गेट ओल्डर आणि त्यांना समजेल की त्यांच्या मम्माने त्यांच्यासाठी करिअर सोडून त्यांना चूज केलेलं जस्ट टू लव्ह अँड अपब्रिंग देम, तर ते प्रेम खरंच खूप अडोरेबल आणि अनएक्सप्लेन्ड असेल. सो त्या गोष्टीसाठी नक्की थोडंसं पेशन्स ठेवा. नक्की तुम्हाला ते पुन्हा मिळेल. सो स्टे पॉझिटिव्ह अँड मोटिवेटेड. आणि ह्याच्याबद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये अजून काही पॉईंट्स डिस्कस करायचे असतील किंवा काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज डू कमेंट अँड लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. असेच सोबत राहा. आपण अजून नवीन नवीन व्हिडिओजबद्दल बोलत राहू. थँक्यू.